वाजते तर आता झाली आहे दुपारी. तर आता आम्ही आलो आहे अजून गावाकडे येऊन अलगच वाईब येते आहे. तर इथं थंडी थंडी हवा चालू आहे पण ऊन बी जास्त आहे. तर आम्ही पोचलो आहे गावाकडं. तर आता पप्पा येत आलेत अजून अर्धा तास बसले. आता सोडा लागलेत फवारा करीने म्हणजे फवारा पहिला करत होते आता करत नाही. तर आता इथं सोडा लागलेत तर बघू काय सोडा लागले अजून विचारू. तर मित्रांनो बघा नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर झालं गावाकडलं शेतकरी जीवन चालू. तर आता आपल्या बागाला सोडायचं होतं लिक्विड. तर लिक्विड सोडायचं स्लेरी परत नंतर सोडायचे. तर आता ATP चालू केला आहे. तर आय्या बघ आय्या साफ करायला लागली. तर आई साफ करायला लागली आहे. आय्याला दाखव. तर आता आई हात धुवायला लागली आहे. तर आता मगाशी झालं बघा ती लिक्विड सोडून यांनी सोडलं होतं. तर 20-25 मिनिटात झालं बघा ती काम करून. तर आता दुसरं काम हातात घेतलंय. तर आता बघा पहिल्याच दिवशी चालू झालं काम. तर आता घास न्यायचा आहे म्हसरांना आणि म्हसरं म्हणजे एकच आहे रेडी आणि शेळ्यांसाठी न्यायचं आहे. घेऊन घेतात. कसा आहे पहिला दिवस? काय वाटत नाही एवढं काम मग कारण सवय झाली आता. शेतकरी म्हणल्यावर मग चालायचं. शेतकरी जेवण हो हे आमचं असं रान आहे बघा. ऊस आहे सगळा मोठा आलाय. सगळा असं घास लावलेला आहे तर जनावरांना होते. सगळ्या साईडनं असं घास लावले. ऊस पण असा चांगला फुटलाय बघा. लिक्विड सोडलं होतं आम्ही होतो तेव्हा फेब्रुवारीतच की. हां जानेवारीत लावलेलं आहे. झाले 6 महिने झाले. चांगला आलाय तरी. आज आहे आणि संध्याकाळचं पण आम्ही बाळूमामाला जाणार आहे. आमोशा असल्यामुळं बाळूमामाच्या मंदिरला पण जरा जाऊन नारळ फोडून येणार आहे. तर चला तुम्हाला ते पण मंदिर दाखवते. आमच्या इथलं मोठं बांधलंय. सकाळी प्रसाद भेटत होता लोटेवाडी रोड. महाप्रसाद होता पण आम्ही त्या टायमाला पोचलो नाही म्हणून आता संध्याकाळची पण आरती असते. तर आमचं तर काम असं चालत राहणार आहे. गप्पा पण थोड्या मारल्या इकडं तिकडं जरा. मग आता म्हणलं आई गेले गवत काढायला शेळ्यांसाठी. जरा घास नेलं की मग 2-3 दिवस जात आहे. 2 दिवस तर जात आहे. एकच दिवस मग रोजच्या रोज न्यायला लागते काही. स्वयंपाक वगैरे पण दुपारी झाला पण जेवलो नाही आम्ही. भूक नव्हती कारण सकाळी मिसळपाव खाल्लेलं तेच जिरलं नाही कुणाचं. त्यामुळे नुसता चहा आणि आईने लोटेवाडीच्या म्हसोबाला गेले ते पाया पडायला. आमोशा होती म्हणून नारळ फोडायला. तर तिथनं भजी घेऊन आलते तर आम्ही ते खाऊन बसलो. आता ती कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्नेहा समाधान शॉर्ट्स म्हणून ते पण चॅनल आहे तर त्याला पण सबस्क्राईब करा. तर बघा आमचा शेतकरी राजा घाम कसला आलाय. उचलला बघा एवढा कवळा काढलाय. आता चाललो घेऊन घरी. आता बसायचं कसं काय माहिती. बसायचं असतंच. चला घरी गेल्यावर भेट. तर आलो बघा घरी. घेऊन आले गेटमधनं येत नव्हतं. अच्छा शेळ्यांना टाकायचं. शेळ्यांना ती खाली ह्याच्या गेला. आमचा बघा हिरा एकटाच राहिला. हिरा बिचारा. ठेव मोबाईल खाली तिथं. राजा टाकायला मोठे झाले. हा बोकडं बाग आहेत 4-5च आहेत पण चांगले हेल्दी आहेत. शिला टाकायला लागले बघ. कपडे वाळायला इथे टाकलेले सगळे वाऱ्याने उडून गेले. म्हैस इकडं बांधली आहे झाडाखाली. सावली गेली आता सगळं ऊन इकडं आल्यामुळं कपडे वाळू कुठं आलेत. तर आला आमचा कमांडो पाणी घेऊन. कसं वाटतंय? ठीक-ठाक वाटतंय. मित्रांनो आता बघा व्हायला लागले पूजा. तर सगळे पूजा करायला लागल्यात.
तर मित्रांनो आता बघा संध्याकाळ झालेली आहे. तर आता सारेखंड जवळ वगैरे जाऊन आलो, म्हणजे चुलत्यांना वगैरे भेटून आलो. तर आज बाजार पण होता गावचा, जरा थोडं वांगे वगैरे थोडेसे घेऊन आलो आहे, बटाटे वगैरे, कोथिंबीर वगैरे. आपल्याला पोहा आवडतो ना, त्या पोह्यात टाकायसाठी, शिडकायसाठी आणि काय कायांना दाखवायसाठी. तर आता आपले वर झोपायची बारी आहे बघा. आता वर मस्तपैकी टेरेसवर आलो आहे. तर टेरेसवरती भरपूर दिवस झाला आता झोपलो नव्हतो. तर आता अंतरून केलं आहे. वीर तर झोपला बघा टरकावून. तर आता मस्तपैकी सारं म्हणजे असं सकाळ मॉर्निंगला दाखवतो. तर पूर्ण आता असं म्हणजे हिरवंगार असं सोबत होते आणि वारं पण भरपूर गार यायला लागले. तर भेटू सकाळच्याला, आपल्याला बागेला फवारा मारायचा सकाळी नक्की दाखवतो. तर बाय बाय. नमस्कार, स्नेहा समाधानची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता सकाळ झाली आहे बघा आणि वरच झोपलो होतो बघा. अंथरुणं तशीच आहेत, काढायचे. सकाळी असं वारं पण गार सुटलं, रात्री पण सुटलं होतं, म्हणूनच वर आलं तो झोपायला, कारण खाली जरा गरम होत होतं आणि AC पण बंद होता. वर मस्त वारं सुटलं होतं. तर सकाळचं वातावरण, सूर्य बघा सगळीकडे हिरवं हिरवं झालं. सगळ्यांनी ऊस लावलेला आहे. वातावरण बघा इथं. तर चला आता खाली जाणार, चहा नाश्त्याची तयारी, मग परत ना फवारा पण मारायचा आहे. बघू काय काय होते तुम्हाला सांगते. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बरं सकाळी खाली आलो आणि परत ना मग आजच इकडं तिकडं जरा म्हणजे खोली आवरायची होती आमची, ती खोली आवरली आणि बाकी काय नाही. चहा नाश्ता पोहे केलते, पोहे खाल्लेत आणि आईने मस्त पूजा केली बघा अशी. तर आमचा असा देवार आहे बघा, देवघर असं आमचं आहे. आणि इथं सोयाबीनची भाजी केली आहे, सिम्पलच केली आहे एकदम. फक्त मॅगी मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं, जास्त नाही. तर असं बनवलं आहे सिम्पलच. चपात्या आहेत रात्रीच्याच, कारण खाल्लं नव्हतं कोण, तर चपात्या पण भरपूर आहेत. हे जेवण आहे बघा. तर आता जाणार आहे बघा मी थोडीशी शॉपिंग करायला, साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर तुम्हाला पण घेऊन जातो. महूदमध्ये जाणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला दाखवतो तिकडच्या साड्या वगैरे कशा आणि आम्ही काय काय घेतोय, किती घेतोय, तर बघत राहा. तर सगळं आवरलं आहे आणि वीर हा इथं, वीरचं पोट खराब आहे तर बसलाय निवांत आराम करत. हे दोघं गवत काढायला लागले तिथलं शेळ्यांसाठी, काढत होते. आता तुम्ही बसला, बाग अशी झापली आहे बघा पूर्ण. वरनं दाखवलं असतं पण आता वर जायचं कोण, वरनं पण दाखवतो नंतर ना. पण असं सगळं तिथपर्यंत सगळं झापून घेतलेलं आहे. तर मध्ये मध्ये असं गवत आलेलं आहे, ती शेळ्यांसाठी होतं म्हणून दोघं काढायला लागलेत. तर आम्ही आता आलोय शॉपिंग करायला, तर साड्या बघायला लागलोय. तर एवढ्या सगळ्या ढिगारा पडल्या, पसंत आल्या थोड्या, जास्त असे व्हरायटी नाही आहेत, थोड्या पसंत केलेल्या त्या आहेत. गर्दी पण भरपूर होती आता. बघा पसंत करा कुठल्या बघितल्या. केलं तिथं एवढ्या साड्या टाकल्या तरी पण अजून काही म्हणतात. एकच व्हरायटी, सगळे कलर पडले. बघू आता पसंत पडते, भरपूर साड्या घ्यायच्या. काय ट्रेंडिंगला आलेलं काही नाही. तर बघा हे आमच्या आईंना साडी आवडते का नक्की सांगा, तर घ्यायचा विचार. कमेंट करून सांगा. ओके, एक हिरवा होता आणि एक पिवळा आहे बघा. जरा कलर डल. तर माझ्या पसंतीने काढलेत, बघू आता कसं होतंय, पसंत आवडते का नाही आवडत. तर संध्याकाळ झाली बघा, 7 वाजल्यात. 7 वाजल्यात. तर माझा स्वयंपाक झाला आहे, म्हणजे वरण भातच केलं. तर वीरची तब्येत खराब होती म्हणून वरण भात खाणार आहेत आणि त्यासाठी काय खाऊ वाटत नव्हतं म्हणून वरण भात केलं. तर आता त्याला दिलं आहे. अण्णा पण चाललं व्यायाम करायचा, अण्णा व्यायाम करते संध्याकाळचं. आणि वीर बसला आहे मोबाईल घेऊन. बरं वाटते वरण भात खा. हो, वरण आणि भात पण केला आहे, गरमच आहे, खा. आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर.
तर चाललोय मामांच्या घरी. संध्याकाळचं वातावरण बघा कसं आहे आमच्याकडचं. म्हैस अजून तिथंच बांधलेली आहे त्या झाडामागं. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. कसं वाटतंय हो तुम्हाला? चांगलं वाटतंय. मजा येते का इथं? करमतंय ना?